आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारण्यात केंद्र सरकारचा निर्णय. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडनं रक्त विकण्यासाठी नसतं असं म्हणत या संदर्भातली मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध झाली आहेत. दुर्मिळ रक्तगटासाठी दुप्पट शुल्क आकारलं जायचं, पण आता केवळ 250 ते 1550 रुपये इतकंच प्रक्रिया शुल्क किंवा प्रोसेसिंग फी आकारली जाईल. प्लाझ्मा आणि प्लेटलेटसाठी रक्ताच्या एका पिशवीमागे केवळ 400 रुपयांचं प्रक्रिया शुल्क आकारलं जाईल. विमान प्रवास आता स्वस्त होणार. इंडिगोकडनं इंधन शुल्काचा निर्णय मागे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे इंडिगोकडनं प्रवाशांना दिलासा. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती. भाजपकडनं राज्यनिहाय सामाजिक स्थितीचा अभ्यास सुरू. विनोद तावडेंची माहिती. 6 जानेवारीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत यांना उमेदवारीची दाट शक्यता. वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच ठाण्यात. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं जोरदार स्वागत. यावेळी नाद बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. जितेंद्र आव्हाडांवरती कारवाई करा, तसंच शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातनं हकालपट्टी करावी. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा मनसे नेते प्रकाश महाजन यांच्याकडनं समाचार. शरद पवारांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारायला हवं. प्रकाश महाजनांची टीका. आव्हाडांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा रस्त्यावरती फिरू देणार नाही. क्षीरसागर यांचा इशारा. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या जहालवादी वक्तव्याचं आश्चर्य वाटतं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. महापुरुषांवरनं मतभेद तयार करणाऱ्यांवरती कडक कारवाई व्हायला हवी. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविषयी उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्केंची टीका. तर आव्हाडांच्या वक्तव्याशी संजय राऊत सहमत आहेत का, मस्केंचा सवाल. जितेंद्र आव्हाड मानसिक रोगी, त्यांच्या हावभावावरनं ही बाब लक्षात येते. भाजप खासदार सुजय विखेंची आव्हाडांवरती जोरदार टीका. जितेंद्र आव्हाडांना समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला? 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील, अशा पद्धतीची वक्तव्य ते नेहमीच करतात. अनिल पाटील यांची आव्हाडांबद्दल टीका. जितेंद्र आव्हाड हिंदू धर्मातील देवी देवतांच्या विरोधात सातत्यानं बोलतात. सर्वजण त्यांच्या विरोधात गेल्यावर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माफी मागितली. भाजप आमदार राम कदम यांचा आव्हाडांवरती निशाणा. तर जितेंद्र आव्हाड खोटे दाखले देत आहेत. आव्हाडांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांची माहिती. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य निंदनीय. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं आव्हाडांच्या वरती कारवाई करावी. कठोर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करू. परमहंस आचार्यांचा इशारा. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे अयोध्येतही पडसाद. साधू महंतांनी जाळले आव्हाडांचे फोटो. परभणीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं जोडे मारो आंदोलन. आव्हाडांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपची जोरदार निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. भाजप कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा प्रतिकात्मक फोटो जाळला. नागपूरच्या महाल परिसरात भाजपचं आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. ठाणे शहर महिला मोर्चाच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन. आव्हाडांच्या घरात शिरण्याचाही या महिलांचा प्रयत्न. आंदोलक महिला पोलिसांच्या ताब्यात. शिर्डीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. जितेंद्र आव्हाडांच्या फ्लेक्सवरच्या फोटोला काळं फासलं. आव्हाडांवरती गुन्हा दाखल करावा. हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. श्रीराम आणि त्यांचं संपूर्ण कुळ हे सात्विक आहार करणारं होतं, याचं उदाहरण अनेक ग्रंथांमध्ये दिलं जातं. श्रीराम पंत महाराज जोशी यांची माहिती. राज्यामध्ये 21 आणि 22 जानेवारीला मांसाहार आणि दारू विक्री बंद करावी. सुधाकर महाराज इंगळे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट.
रायगडच्या माणगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री हजर राहतील. जिल्हाभरातनं 70,000पेक्षा अधिक लाभार्थी या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती. भाजपचं म्हणणं आहे की ते 400पेक्षा अधिक जागा जिंकतील, पण केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बंगाल आणि ओडिशामध्ये भाजप नाही. मग भाजप 400+ जागा कशा काय मिळवेल? शरद पवार यांचा सवाल. देशामध्ये भाजपला पूरक चित्र नाही, पक्की घरं देण्याचं आश्वासन सुद्धा हवेतच. मोदी फक्त घोषणाच करतात, शरद पवारांची टीका. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, कुणाच्याही ताटातलं हिसकावून घेऊ नका, शरद पवारांचा सल्ला. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना आश्वासन, पण सरकारनं आश्वासन काही पाळलं नाही. मराठा आरक्षणावरनं शरद पवारांची सरकारच्या भूमिकेवर टीका. मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा, अध्यक्षांना 4.5 लाख रुपये तर सदस्यांना 4 लाख रुपयांचं मासिक मानधन. अजूनही आपण 8 महिने मुख्यमंत्री आहोत, आपल्याला भरपूर काम करायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. पालघर जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, तर काँग्रेसचे एक सरचिटणीस आणि काही सरपंच सुद्धा शिवसेनेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झाल्यावरतीच ठाकरे गट आणि वंचितमध्ये जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागांवरती लक्ष केंद्रित करेल, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचं वक्तव्य. बच्चू कडू नाराज नाहीत, तसंच ते महायुतीतनं बाहेर पडणार नाहीत, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत, परभणीचे ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवरती निशाणा. महाविकास आघाडीचे 48 पैकी 40पेक्षा अधिक खासदार निवडून येतील, राहुल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. शिंदे गटाच्या खासदारांबाबत वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सवाल. तर काही दिवसातच सतेज पाटील भाजपत प्रवेश करतील, क्षीरसागर यांचं मोठं विधान. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधनं शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भूमिका. नारायण राणेंना शिवसेनेनंच मुख्यमंत्री केलं, तसंच काही सायकल चोरांना सुद्धा शिवसेनेमुळे मानाची पदं मिळाली. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यावरती आमदार वैभव नाईक आक्रमक. 10 जानेवारीला ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी हजर राहील. अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरनं चर्चा. इंडिया आघाडीच्या संयोजकपदी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा, जेडीयू महासचिव कपिल पाटील यांची माहिती. महानंदबाबत सरकार पुन्हा गुजरात समोर नतमस्तक, हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती निशाणा. पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली. बैठकीत झालेल्या चर्चांबाबत अध्यक्षांचा माहिती देण्यास मात्र नकार. विजयाचा गुलाल उधळण्याची वेळ आली आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, जरांगेंची माहिती. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक. निवडणूक लक्षात घेता आपल्या जवळचा अधिकारी हवा असतो आणि यासाठीच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, एकनाथ खडसेंची टीका. राज्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत पुण्यात बैठक पार पडली. ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ. शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतनं या प्रश्नावर तोडगा. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित केला जाईल. अजित पवार यांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयात अजित पवार गटाकडून घोषणाबाजी. प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज, तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय झालाय. कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा आज लिलाव होणार आहे. शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावे आहेत. मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज. मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण. फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यात 20 कोटींची वसुली. मध्य रेल्वेची कारवाई. दंड वसुलीमध्ये मुंबई विभाग सर्वात अव्वल. मुंबईमध्ये थंडी वाढली. तापमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत. मुंबईमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान. कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. राज्यामध्ये थंडीची चाहूल. मुंबई शहरासह उपनगरातही तापमान खालावलं. मुंबई आणि लगतच्या उपनगरात थंडीमुळे धुक्याचीही चादर. मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा. 2022 मध्ये कामाला सुरुवात. मात्र अद्यापही 80% काम पूर्ण. सौंदर्यीकरणाच्या कामावरती 750 कोटींचा चुराडा. नाशिकमधल्या देवळा शहराजवळ कळवण मालेगाव बसला अपघात. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघात. 16 प्रवासी जखमी. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात 25 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. वर्तकनगर पोलीस स्थानकात अनैसर्गिक मृत्यूची नोंद. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती एका चालू गाडीला भीषण आग लागली. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वर्ध्याच्या केळझर इथे आढळली यादवकालीन मूर्ती. 13व्या शतकातील जैन तीर्थकारांची ही मूर्ती असल्याची माहिती आहे. वसई विरार पोलीस सायबर सेलनं आयोजित केलेला सोशल मीडिया रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा. गायक सोनू निगमच्या हस्ते जिंकलेल्या स्पर्धकांचा गौरव. गुजरातमधील अरावलीमध्ये मोटरसायकलच्या शोरूमला मोठी आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती. राजस्थानमधल्या गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती घडवल्या गेल्यात. उत्तर प्रदेश सरकारकडून 19 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पतंगपटू या महोत्सवात सहभागी होतील. 20 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचं जागावाटप पूर्ण होणार. जागावाटपासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे मित्रपक्षांसोबत चर्चा करतील. 1 ते 2 दिवसात राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेणार. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जागांवरती काँग्रेस दावा करणार असल्याची माहिती. भाजपनं गेल्या 10 वर्षात एकही काम केलेलं नाही, ज्याला माइलस्टोन असं म्हणावं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवरती हल्लाबोल. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्यावर दाखल आरोपपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पवन खेरा यांनी नरेंद्र गौतमदास मोदी असा उल्लेख केलेला होता. नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची 6 जानेवारीला बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4थ्यांदा समन्स पाठवण्याची शक्यता. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी याआधी ईडीनं 3 वेळा समन्स पाठवलंय, पण केजरीवाल एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झाल्याचं निरीक्षण. 13 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदींचा अहलान मोदी मेगा डायस्पोरा कार्यक्रम होणार. यामध्ये भारतीय डायस्पोरामधील 50,000 सदस्यांचा सहभाग अपेक्षित. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला T20 सामना आज. भारतीय महिला संघाचा खेळ उंचावण्यावरती भर. भारताच्या गोलंदाजीची भिस्त रेणुका सिंग ठाकूर आणि पूजा वस्त्रकार यांच्यावर. आज बॉक्स ऑफिसवरती 3 मराठी सिनेमांची धूम. सत्यशोधक या सिनेमासह माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले असे 3 मराठी सिनेमे प्रदर्शित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.